हाय मैत्रिणींनो, रुचिरा खव्यामध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आज बघूया साबुदाण्याची खिचडी. साबुदाण्यामध्ये ते पण खूप फायदे आहे. साबुदाण्यापासून आपल्याला वजन वाढवण्यास मदत होते, पचनक्रिया सुधारण्यास मदत होते, बीपीसाठी पण फायदा आहे. साबुदाण्यात कार्बोहायड्रेट आणि स्टार्चचे प्रमाण जास्त असते, त्यामुळे ऊर्जा वाढते. असे भरपूर साबुदाण्यामध्ये फायदे. आज आपण बनवूया साबुदाण्याची खिचडी, उपवासाची साबुदाण्याची खिचडी. त्याच्यासाठी लागणारे साहित्य हे बघूया. हिरवी मिरची घेतली, जिरे घेतले, बटाटे आणि शेंगदाण्याचा कूट आहे, मीठ आहे, लिंबाचा रस आहे आणि साखर, पिठी साखर आहे. हा आपण साबुदाणा रात्री भिजून ठेवला आहे, असा फुलून येतो आणि मोकळा मोकळा होतो. पण तेल तापत ठेवलं आहे, त्याच्यात आपण आता तेल तापलं की जिरं टाकूया. हिरवी मिरची टाकूया. आपण दोन मोठे बटाटे बारीक चिरून घेतले, ते टाकूया. आता आपण हे बटाटे टाकले ते सगळं हलवून घेऊया आणि आपण त्याच्यात आता 2 मिनटं झाकण ठेवूया, म्हणजे बटाटे आपले चांगले शिजतील. आता आपण झाकण काढूया, साबुदाणा टाकूया आणि तूप टाकूया. पिठी साखर आहे, हलवून घेऊया व्यवस्थित. चवीनुसार मीठ टाकूया, हलवून घेऊया. लिंबाचा रस टाकूया. त्याच्यावर झाकण ठेवूया आपण 2 मिनिटं. ठेवूया झाकण. आपली खिचडी बघा, बत्ताशे आणि खायची अशी खिचडी झाली आहे. आता आपण प्लेटमध्ये काढूया. आता प्लेटमध्ये साबुदाण्याची खिचडी काढली आहे, मोकळी झाली आहे. तुम्ही साबुदाणा रात्री भिजवून ठेवला आणि जेवढा साबुदाणा असतो त्याच्या थोडं 1 बोट पाणी टाका आणि त्याच्यानंतर तो एकदम फुलून येतो. तुमचा साबुदाणा मोकळा भिजला की तुमची खिचडी एकदम छान होते. ट्राय करा. चॅनलला फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा. रेसिपी आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा. लवकरच भेटूया नवीन रेसिपीसोबत. मस्त खा, हेल्दी राहा.